तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. खरं तर बघायला गेलं ना, ही बातमी सकाळी 8:45-9च्या दरम्यान बारामतीमध्ये घडली. गोंजूबुवा वस्ती काहीतरी आहे त्या गावाचं नाव. म्हणजे विमानतळापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरच हे झालेलं आहे. विमानतळावर पण विमान पोहोचलं नव्हतं. खूप दुःखद अशी घटना घडली आणि यामध्ये अजितदादांबरोबर जे 5 जण होते त्यांचं पण अपघाती निधन झालं. राजकारणातील एक कोहिनूर हिरा जो म्हणतो ना, तो अजितदादा होते. राजकारणामध्ये किती नेते येतील, किती नेते जातील, पण अजितदादांसारखा स्पष्ट वक्ती, रोखठोक बोलणारा नेता आता परत भेटणार नाही. खरं तर मला माहीतच नव्हतं बरं का. घरात TV लावून बघत होते सगळेजण. मी माझ्या कामाच्या ह्याने ना बघितलंच नाही. ज्यावेळेस सहज इंस्टाग्राम 10 वाजता इंस्टाग्राम ओपन केलं आणि माझ्या बहिणीने स्टोरी टाकलेली अजितदादांची. त्यावेळेस स्टोरी मी तिची बघितली. त्यावेळेस मला जरा थोडासा धक्का बसला. अरे हे काय हिने केलं आहे म्हणून. मला विश्वास बसेना. कारण हसतं खेळतं माणूस अचानक निघून जाणं कोणाला पण म्हणजे पटत नाही, पचत पण नाही येते की म्हणजे कालपर्यंत जो हसत खेळत बोलणारा माणूस अचानक निघून जातो. तर मग मी यूट्यूब ओपन केलं आणि यूट्यूबला ABP माझा न्यूज लावले. त्यावेळेस लाईव्हला ते पूर्ण दाखवत होते. ते बघितलं ना तर मनात काळजामध्ये असं ना धगधग व्हायला लागलं की बाबा हे काय झालं म्हणून. म्हणजे खरंच ना, माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय होईल खरंच काही सांगता येत नाही. कारण आपण कधी त्याचा विचारच करत नाही की ही परिस्थिती आपल्याला येऊ शकते. हे विमान अपघातांचे प्रकरण असे बघितल्यापासून ना विमानांची ना धास्तीच भरती. आता मी पण पुण्यामध्ये राहते. माझ्या घरापासून पण विमानतळ जवळ आहे. घरात बसले तरी विमानं दिसते ते आम्हाला, एवढे मोठमोठे विमानं. पण आता सांगते, आता मी जरी बोलते ना तरी माझ्या छातीत धडधड होते की काय बोलावं. आता ना अजितदादांबद्दल बोलण्यासाठी ना शब्दच निशब्द झालेले आहे. ते जो रोखठोक बोलणारा माणूस होता ना, आज तो निघून गेलेला आहे आणि जी जनता आहे ना ती अबोल झालेली आहे, शांत झालेली आहे. राजकारणातील जो रोखठोक बोलणारा माणूस होता ना त्याचा आवाज आज शांत झालेला आहे. जो माणूस घड्याळाच्या काट्यांवर की बाबा प्रत्येक वेळेला महत्त्व देणारा माणूस, आज त्याचीच वेळ चुकली. त्याच माणसाची वेळ चुकली आणि घड्याळानेच घात केला. आणि अजितदादांची खरं ओळख पटली ना, ती पण घड्याळानेच पटली. अजितदादांच्या हातामध्ये जे घड्याळ होतं ना, त्या घड्याळानेच अजितदादांची ओळख पटली की हे घड्याळ अजितदादांचं आहे म्हणून. जेवढं बोलवं ना तेवढे शब्द कमी येते बरं का. काय बोलावं काही सुचत नाही. पुण्याचे ते पालकमंत्री होते. आजपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांची सत्ता होती. अजितदादा म्हटलं ना की सगळ्यांचा हूर भरून यायचा. सगळ्यांचे लाडके अजितदादा. बोलायला स्पष्ट वक्ती, रोखठोक बोलणार, कोणाला घाबरणार नाही, असे होते अजितदादा. पण म्हणतात ना, जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला. खरंच वेळ ना कधीच कोणाला सांगून येत नाही.
माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय घडल, आजची रात्र आणि उद्याचा दिवस आपण बघू की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. म्हणून माणसाने आयुष्य जेवढं आहे ना तेवढं एक एक क्षण, एक एक मिनिटसुद्धा तो आनंदात जगला पाहिजे. हेवा देवा मत्सर किंवा राग तिरस्कार हे सगळं बाजूला केलं पाहिजे. आणि जेवढं आपलं आयुष्य आहे ना तेवढं आनंदात जगलं पाहिजे. तर खूप वाईट झालं. राजकारणातील एक स्पष्ट वक्ती, रोखठोक बोलणारा नेता आपल्यातून निघून गेला. असा नेता परत होणं पण शक्य नाही आणि होणार पण नाही. तर एवढंच माझी अजितदादांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.